चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 26 डिसेंबर 2023 मंगळवारी श्री दत्त जयंती आलेली आहे. तर या दिवशी आपण बरेच जण आहेत ते पारायण करतात, व्रत उपवास करत असतात. तर प्रत्येकाला असं वाटत असतं की मला संतान सुख प्राप्त व्हावा, मला चांगली नोकरी मिळावी, चांगला जॉब मिळावा, माझं प्रमोशन व्हावं किंवा माझं घर बनावं, माझं लग्न व्हावं, असं प्रत्येकाची इच्छा असते. परंतु पारायण म्हटलं की प्रत्येकाला भीती वाटत असते की पारायण आपल्याकडनं कसं काही होणे शक्य आहे की नाही, असं प्रत्येकाला वाटत असतं. काही म्हणतात की पारायणमध्ये भरपूर असे नियम आहेत. तर आमच्या घरामध्ये नॉनव्हेज करत असतात, माझी तर इच्छा आहे परंतु मी कसं काय करू शकतो, असे भरपूर जणांना भरपूर असे प्रश्न निर्माण त्यांच्या मनात झालेले असतात. तर त्याच्यावरती एक सोपा उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. आपण हा उपाय केल्याने आपल्या ज्या काही इच्छा आहेत, नोकरी तुम्हाला पाहिजे असेल तर नोकरी मिळेल, जर तुमचं लग्न होत नसेल, लग्न ठरत नसेल तर लग्न देखील होईल, तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या संपूर्ण या उपायाने पूर्ण होणार आहेत. त्याचप्रमाणे जसं की एखाद्या व्यक्तीला मूल होत नाही तर त्यांनी देखील हे पारायण करायचे आहे. जे तुमच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या तुमची इच्छा आहेत त्या पूर्ण होणारच, ही 100% गॅरंटी आहे. फक्त ते तुम्ही कशा प्रकारे करायचं हे तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवून तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर ही सेवा महिला पुरुष दोघेही करू शकतात. तर तुम्हाला 30 नोव्हेंबरला तुम्हाला पहिला गुरुवार करायचा आहे. तर तो 21 डिसेंबरला तुमचा 5 गुरुवार हे पूर्ण होत असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला 5 गुरुवार ही सेवा करायची आहे. तर 30 नोव्हेंबरला तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, म्हणजे तुमचा पहिला गुरुवार, ही सेवा तुम्हाला पहिल्या गुरुवारपासून करायची आहे. तर सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायचे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि मग आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तिथे एक चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावरती पिवळं कापड तुम्हाला अंथरायचं आहे आणि तुमच्याकडे जर दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे. तिथे तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती, पिवळी फुले ही व्हायची आहेत आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की एक नारळ घ्यायचा आहे, पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे आणि तो आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे. परंतु आपल्याला एक बीज मंत्र आहे, दत्तात्रय महाराजांचा बीज मंत्र आहे, तो देखील आपल्याला सकाळपासनं मनातल्या मनात म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, ओम द्रा दत्तात्रय नमः. हा दत्तात्रय महाराजांचा बीज मंत्र आहे. तर तो तुम्हाला मनातल्या मनात स्मरण करून तुम्हाला नारळ तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मग तुमच्या मनात जी काही इच्छा असेल संतान प्राप्तीसाठी किंवा लग्नासाठी किंवा तुम्हाला घर हवे असेल तर नवीन घरासाठी, ज्या तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या, ती इच्छा तुम्हाला मनातल्या मनात बोलायची आहे आणि मग तो नारळ तुम्हाला तिथे दत्त महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचा आहे. आणि मग तुम्हाला इच्छापूर्ती अध्याय, म्हणजे इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा एक अध्याय वाचायचा आहे. म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचा पारायणाचा 53वा अध्याय हा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी वाचायचा आहे. म्हणजे एकूण 5 गुरुवार येतात, तर 5 गुरुवारी तुम्हाला हा अध्याय नियमितपणे वाचायचा आहे. आणि आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. त्याचप्रमाणे पिवळी मिठाई असेल तर मिठाई ठेवायची आहे, पिवळी फुले असतील तर ती देखील तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि धूप दीप दाखवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला तो अध्याय हा तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचा पारायणाचा पुण्यप्राप्तीसाठी हा 53वा अध्याय तुम्हाला 5 गुरुवारी अवश्य वाचायचा आहे. आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ओम द्रा दत्तात्रय नमः हा मंत्र आहे, तर तो मंत्र सतत तुमच्या मनामध्ये येत राहिला पाहिजे, मनातल्या मनात तुम्हाला त्याचं स्मरण करता आलं पाहिजे. असं प्रत्येक गुरुवारी तुम्हाला करायचं आहे. एकदम साधी आणि सोपी सेवा आहे. ही सेवा केल्यानंतर तुम्हाला याचा अनुभव हा त्वरित मिळेल. तुम्हाला लगेच अनुभव येईल की तुमचे जे काही कामे अडलेली आहेत ते देखील पूर्ण होतील, तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या देखील हळूहळू पूर्ण होतील. परंतु हे करता वेळेस कधीही कोणाचे मन दुखवायचे नाही, कुणाला वाईट बोलायचे नाही, सगळ्यांच्याबद्दल आदर आपल्या मनात निर्माण झाला पाहिजे, अशाप्रमाणे आपल्याला वागायचं आहे.
त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर गाय असेल तर गाईला हिरवा चारा तो देखील तुम्ही घालू शकता। त्याचप्रमाणे गाईला गूळ आणि चणा डाळ ही देखील तुम्ही तुमच्या हातावरती घेऊन गाईला खाऊ घालायचे आहे। जेव्हा गाय तुमच्या हातावरती जिभेने तुमचा हात चाटेल त्यावेळेस देखील तुमचे नशीब हे चमकेल, तुमचं भाग्योदय हे लवकरात लवकर होईल। त्याच्यानंतर संध्याकाळी जर तुमची आरती वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। जर तुमच्या जवळपास दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही अवश्य जा, आणि जर नसेल तर मग तुम्ही घरामध्येच आरती प्रार्थना वगैरे करायची आहे। तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला केळी ही घेऊन जायची आहेत। ती तुम्हाला केळी आहेत ती दत्त महाराजांना ठेवायची आहेत, आणि उरलेली जी केळी आहेत ती तुम्हाला दान करायची आहेत। तसेच तुम्ही हे व्रत 5 गुरुवारी कराल त्यावेळेस तुम्हाला 5ही गुरुवारी तुम्हाला केळी ही दान करायचीच आहेत। आणि पहा, जो नारळ आहे तर तो नारळ तुम्हाला 5ही गुरुवारी तोच नारळ ठेवायचा आहे। जर मध्ये कुठे तो नारळ सुकला किंवा तुमच्या घरात लहान मुले असेल तर त्यांनी वगैरे घेतला किंवा टाकला कुठे, तर तुम्ही तिथे त्या जागी नवीन नारळ देखील आणू शकता। आणि मग 5 गुरुवार तुमचे हे व्रत झाल्यानंतर तुम्हाला तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे। त्याचप्रमाणे महिला जर करत असतील हे पारायण, तर महिलांना जर मंथली प्रॉब्लेम हा येतोच प्रत्येक महिन्याला, जर मध्येच आला तर त्यांनी काय करायचं आहे की जे 5 गुरुवार आहेत तर ते 5 गुरुवारमध्ये एखादा आपला मंथली प्रॉब्लेम आल्यामुळे एखादा आपला राहून जातो, तर मग तो दुसरा गुरुवार आहे तर तो तुम्ही केला तरी काही हरकत नाही। परंतु तुम्हाला असं देखील वाटेल की 21 डिसेंबरला दत्तगुरूंची जयंती आहे, परंतु तुम्ही त्या पुढचा गुरुवार आहे तो देखील तुम्ही घेऊ शकता। म्हणजेच 28 डिसेंबरला जो गुरुवार येतो त्या गुरुवारी देखील तुम्ही तुमचं हे व्रत पूर्ण करू शकता। तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे पारायण करायचे आहे। तर हे करता वेळी तुम्हाला मनातल्या मनात ओम दत्तात्रेय नमः ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला स्वतःवरती संयम ठेवायचा आहे, दुसऱ्याला मदत करायची आहे। गरजू लोक असतील तर त्यांना देखील तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही दान करू शकता। तर असे जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते देखील तुम्हाला हे नक्कीच करायला आहेत। मनामध्ये चांगली भावना ठेवा, दुसऱ्याबद्दल चांगले बोला, त्याचप्रमाणे संयम ठेवा, कधीही राग वगैरे मनामध्ये ठेवू नका। तर अशा प्रकारे तुम्ही जर वागलात तर तुम्हाला याचा अनुभव हा 100% हा मिळणारच आहे। तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या संपूर्णपणे हे 100% पूर्ण होतील। फक्त तुम्ही मनात श्रद्धा ठेवून हा उपाय आहे तो तुम्हाला अवश्य करायचा आहे। पहा, काही दिवसात म्हणजे थोड्या दिवसात तुम्हाला याचा चमत्कार हा नक्कीच दिसेल। तर मित्रांनो, मैत्रिणींनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता। तर तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।